शेजारच्या काकाच्या वावरातला जामच चोरून आणलं तुमच्या भावानं असतं. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. मला आणि मम्मी जायचं होतं वावरामध्ये. मग काय काढली आपली स्प्लेंडर, सरळ निघलो वावरात जाण्यासाठी. चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन घेतले आणि परत निघलो वावरात जाण्यासाठी. भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही सगळं काम चांगलं करता, पण ते स्क्रीनवर दिसलेलं फॉलोचं बटन दाबायचं विसरून जाता. काय पावरले घ्या ना तुमच्या लाडक्या भावाला फॉलो करू. पांदीमध्ये वाकडी तिकडी गाडी करून कसं बी आलो वावरामध्ये. बेला खाली दिली गाडी लावून. वावरात आल्यावर सगळ्यात पहिले महादेवाचे आणि नंदीचे दर्शन घेऊन घेतले आणि सरळ निघलो अंडा भरून आणण्यासाठी. कारण की एकदा अंडा भरून आणला की दिवसभर ताण नाही. आलो विहिरीवर, पटापटा घेतला अंडा भर, पाणी काढून घेतला अंडा भरून आणि निघलो पलीकडे वावरात जाण्यासाठी. आलो वावरामध्ये, तोंड घेतलं पॅक बांधून. तुम्हाला तर माहिती, तोंड जर पॅक बांधलं नाही तर काय होतं ते मग तुम्हाला काही सांगायचं कामच नाही. मम्मी लागलो मक्का मोडायला. मी तरी खुश होतो आज, कारण की आजचे दिवसच मक्का मोडणं आणि सोंगणं होती. घेतली पूर्ण मक्का मोडून जमलो होतो. पाणी प्यायला बसलो. मी मम्मी पाणी घेतलं पिऊन. पाणी पिऊन जसं उठला तुमचा बुडा 320 स्पीडनं डायरेक्ट मक्का लागला सोंगायला. घेतली मीना आणि मम्मीनं पूर्ण मक्का मोडून आणि सोंगून. आपल्या बंधारावर लेस गवत झालं तर पूर्ण गवत घेतलं मम्मीनं आणि मीनं सोंगून आणि दिला गवताचं गंज घालून मोठा. मम्मीला म्हणलं चाल मम्मी जेवण करून घेऊ, भूक पण खूप लागली आता. हातावर पोळी आणि तिच्यावर खार ही माझ्या तुम्हाला फक्त गावाकडेच पाहायला भेटणार. जेवण घेतलं करून आणि निघलो घरी जाण्यासाठी, कारण की आपल्याला कडबांकांचं काही आज उचललं नव्हते. आपल्या काकाच्या वावरात जांबाचं झाड होतं, मस्तपैकी एक जाम घेऊन घेतला. जांबाच्या झाडाजवळच लिंबुनीचं झाड होतं, 2-4 लिंब पण घेऊन घेतले. वावरातले कपडे घेतले बदलून आणि सरळ आलो गाडीकडे. गाडी बेला जवळ लावली होती म्हणून सावली होती, ते तर बरं झालं. आमचं वावरातलं आजचं काम निपटून चाललो मग आम्ही घरी. चला तर भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलोचं बटन दाबून टाका.